व्यासपीठावरील मान्यवर प्रत्येकाचं नाव मी घेत नाही, कारण बराच उशीर झालेला आहे. तर आज माझा जो सन्मान करण्यात आला, एका सन्मानपत्र देण्यात आलं. माझ्या अंगावरती शहारे आहेत. आजपर्यंत केलेल्या कामाची जाणीव माझे मित्र राजेंद्र घरत, ॲडव्होकेट प्रमोद ठाकूर आणि आपण सर्वांनी घेतलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. गजानन महाराज मंडळ, बरोबर, हे शेगावचेच ना गजानन महाराज? शेगावच्या बाजूला खामगाव म्हणून एक छोटंसं गाव आहे, तिथे माझा जन्म झाला. त्यामुळे माझं गजानन महाराजांचं आणि या मंडळाचं मला असं सांगता येईल की काहीतरी ऋणानुबंध आहेत, म्हणूनच आज हे झालं. आणि माझ्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ही आवड लहानपणापासून तयार झाली. आमच्या घरी 3 मासिकं यायची, स्त्री, किर्लोस्कर आणि अमृत. त्या वाचनाने मी घडलो. मी जातपात मानत नाही, पण रानड्यांचा माणूस असं काम कधी करेल असं कोणाच्या स्वप्नात येणार नाही. पण हे सत्य आहे, वास्तव असलं तरी सत्य आहे. म्हणजे तुटल्या करंगीवरती ते लघवीसुद्धा करणार नाहीत असं म्हटलं जातं यांच्याबद्दल, रानडे आणि बाकीच्या यांच्याबद्दल. अशा वेळेला मला हे काम करण्याची स्फूर्ती झाली की गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आणि वाचनातून ती जी मासिकं वाचली त्याच्यामधनं मी घडत गेलो. आणि म्हणून मला त्याबद्दल सांगावं असं वाटतं की हे सगळं श्रेय हे वाचनातलं आहे. आज वाचन संस्कृती अतिशय कमी होत चाललेली आहे, कोणी वाचतच नाही. आणि गेले काही दिवसापूर्वी 4 महिने प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये काम करण्याचा मला योग आला. त्यावेळेला लक्षात आलं की आजची जी तरुण पिढी, लहान पिढी आहे, लहान मुलं, ही अत्यंत बिघडलेली आहेत. त्यांच्यावरती संस्कारच नाहीत. त्यांचे आई वडील दोघंही कामावर जातात, ते पैसे कमवतात, आल्यानंतर मोबाईलमध्ये ते गुंतलेले असतात किंवा वर्क फ्रॉम होममध्ये गुंतलेले असतात. त्या मुलांकडे काही लक्षच नसतं. मला जर संधी मिळाली तर 24 तास त्या मुलांकरता आणि या समाजाकरता काहीतरी काम करण्याची इच्छा आहे. पण आजपर्यंत जे काम केलं ते पैशाची अपेक्षा न ठेवता केलं. 27 वर्ष माझं स्वतःचं हॉस्पिटल मी पनवेलमध्ये चालवलं. जागा भाड्याची होती आणि कट कमिशन दिलं नाही, घेतलं नाही, म्हणून 27 वर्षानंतर हॉस्पिटल बंद केलं. कारण मला शक्य नव्हतं, स्पर्धा वाढली होती, कट कमिशनचं प्रमाण वाढलं होतं आणि मला ते करायचं नव्हतं, म्हणून मी हॉस्पिटल बंद केलं. सिप्ला कंपनीचे माझे संबंध पाताळगंगाचे 84 पासून आहेत. 84मध्ये जेव्हा पाताळगंगा युनिट स्थापन झालं तेव्हा तिथला एक पर्सनल मॅनेजर, म्हणजे आत्ताच्या काळात तो HR, अनिल नेमावरकर, ते माझ्या हॉस्पिटलमध्ये आले. त्यांना कुठल्या तरी डॉक्टरनीच माझं नाव सांगितलं. ते म्हणाले, तुम्ही आमच्या आमच्या कंपनीत काम करणाऱ्यांची प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल ते एक्झामिनेशन कराल का? मी आनंदाने होकार दिला आणि त्याच्यातून आजपर्यंत लाखो लोकांचं प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन मी केली. कधीही टेबलाखालून पैसे घेतले नाहीत आणि जे काय कंपनी दिले ते मनापासून मान्य केले. कारण आजकाल इतका बाजार झालेला आहे, खरोखर वैद्यकीय आणि हे जे TPA म्हणतात ना, थर्ड पार्टी ॲश्युरन्स, त्याच्याने आणखीन नुकसान होत आहे. आपण म्हणतो आपण इन्शुरन्स काढूया, आपल्याला काय ती मदत होईल, पण त्याच्यामुळे जर इन्शुरन्स काढला, डॉक्टर आधी विचारतात इन्शुरन्स आहे का, मग ॲडमिट करा, मग त्याचे चार्जेस एवढे होतील. आणि बऱ्याचदा पेशंट गेल्यानंतर सुद्धा त्याचं रेस्पिरेशन आणि हे ते सगळं कृत्रिमरित्या चालू ठेवतात. तसं चालू ठेवायचं असेल तर मग निदान ते जे अवयव म्हणजे ब्रेन डेड झालेलं आहे, पण तुम्ही त्या पेशंटला त्याच्याद्वारे हे ठेवू शकता की ज्याच्यामुळे त्याच्यातून अवयवदान होईल. पण हे अवयवदानाकरता अशी पण चळवळ करायला पाहिजे. पुरुषोत्तम पवार म्हणून बसायचे एक सद्गृहस्थ आहेत, तुमच्या माहितीकरता सांगतो, त्यांची पण कधीतरी भेट घ्या. खूप चांगलं काम करतायत हे देहदानाचं, नेत्रदानाचं. तसं पनवेलमध्ये व्हावं, पण त्याच्याकरता ती कमिटी पाहिजे, हे पाहिजे, हे सगळं करायचं. खूप काही इच्छा आहे, पण वेळ फार थोडा आहे असं मी म्हणणार नाही, पण आज काम पण करायला पाहिजे. कारण माझी मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये असते, मुलगी, जावई आणि नातू. त्यामुळे मुंबई पुण्यासारखं आम्हाला वर्षातून एकदा तरी
मला ऑस्ट्रेलियाला जावं लागतं व्हिसा रिन्यू करण्याकरता. या सर्व कामाला पैसे लागतात, ते काय वरनं पडत नाहीत. आणि मी पैसा कधी केला असता आता एव्हाना मोठं हॉस्पिटल स्वतःचं झालं असतं, मोठं फार्म हाऊस झालं असतं, मोठी गाडी झाली असती. 2014 पर्यंत माझ्याकडे गाडी होती, पण नंतर गाडी नाही. पण योगायोग कसा आहे, मी दोन्ही गाड्या होत्या त्या काढून टाकल्या आणि त्याच्यानंतर ओला उबेर आलं आणि माझा प्रश्नच सुटला. म्हणजे गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्स, किंवा जे दुसऱ्यांना मदत करतात त्यांना देवसुद्धा मदत करतो. आणि ओला उबेर म्हणजे गाडीचं मेंटेनन्स नाही, कुठे पार्किंगचा प्रॉब्लेम नाही, त्यामुळे ते काम माझं सोपं झालं. रक्तदानाबद्दल सांगायचं झालं तर मला खरंच सांगावंसं वाटतं की 1971चं युद्ध झालं बांगलादेशचं, आणि 72 साली 26 जानेवारीला पहिला रक्तदानाचा कार्यक्रम मी दादरला जिथे लहानाचा मोठा झालो ते सहकार निवास, मी त्याच्या 2 सोसायटी, एक शारदाश्रम आणि एक सहकार निवास, या सोसायट्या होत्या मोठ्या, तिथे अरेंज केलं होतं. त्याच्याकरता जागेची आवश्यकता होती. म्हणून एक डॉक्टर होते, मी नाव नाही सांगणार, पण ते डोळ्याचे डॉक्टर होते. आणि डोळ्याच्या डॉक्टरांचा आणि रक्ताचा विशेष काही संबंध नसतो. मी त्यांना विचारायला गेलो, त्यावेळेला 3-4च गाड्या होत्या, त्यांचं गॅरेज होतं. म्हटलं तुमचं गॅरेज मिळालं का रक्तदानाच्या कार्यक्रमाकरता? ते म्हणाले अरे आता युद्ध संपलं, आता रक्त कशाला लागतं. पण शांतता काळात सुद्धा रक्ताची गरज असते, जशी सैनिकांची गरज असते, हे त्या डोळ्याच्या डॉक्टरांना माहीत नव्हतं. पण पुढची गंमत अशी आहे की त्यांची बायको ते आतून ओरडल्या, अहो देऊन टाकावं, त्यानिमित्ताने आपलं गॅरेज स्वच्छ. त्यामुळे गॅरेज स्वच्छ होण्याकरता मला रक्तदान शिबिर अरेंज करण्याकरता पहिली जागा मिळाली. आणि त्याच्यानंतर हे काम चालू झालं. आजपर्यंत 300च्या वरती रक्तदान शिबिरे अरेंज केलेत. काही गोष्टी सांगायला गेलो तर संध्याकाळ उजाडेल, सांगण्यासारखं भरपूर काही आहे. पण एकच सांगतो रक्तदानाच्या संदर्भात. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये असताना एक पेशंट इथे पनवेलला ऑपरेशन टेबलवरती होता आणि त्याला AB निगेटिव्ह ब्लड पाहिजे होतं, 4 बाटल्या. मी ऑस्ट्रेलियामध्ये बसून पनवेलला फोन करून 5 मिनिटात 4 AB निगेटिव्ह बाटल्या अरेंज केल्या. AB निगेटिव्ह हा खूप रेअर ग्रुप आहे, कॉमन नाही आहे, आणि तो मिळाला 5 मिनिटाच्या आत. त्याच्याकरता जनसंपर्क, लोकांशी संपर्क, आणि आज माझ्या फोनमध्ये कॉन्टॅक्ट लिस्ट ही 12,900 एवढी आहे. प्रत्येकाचं आडनाव, पहिलं नाव, जर दोन्ही सेम असेल तर वडिलांचं नाव, तिन्ही सेम असेल तर गावाचं नाव वगैरे, असं करून मी ते सेव्ह केलेलं आहे. आणि त्यांच्याशी मी संपर्क, तुमची पण मला एखादी लिस्ट मिळाली तर तुमच्याही संपर्कात राहायला मला आवडेल. तुमचं काम खूप चांगलं आहे, या कामाकरता शुभेच्छा. कधीही असं वैद्यकीय शिबिर वगैरे घ्यायचं असेल, किंवा आता मला असं वाटतं जे लहान मुलांमध्ये सांगायला पाहिजे काही गोष्टी, काय खावं काय नाही खावं. म्हणजे मला माझ्या आजीने करून दिलेलं सातूचं पीठ आठवतं अजून. पण आजकालच्या मुलांना कुरकुरे फुरकुरे आणि काय काय ते खातात, आणि फास्ट फूड, त्याच्यामध्ये सातूचं पीठ. पण आज हे सातूचं पीठ DMartमध्ये मिळतं, हे सुद्धा किती लोकांना माहिती आहे इथे बसलेलं. मिळतं ते, आणि ते सत्व आहे त्याच्यामध्ये, आणि ते खरोखर चांगलं आहे. पण लहान मुलं ते कधी खात नाहीत, त्यांना माहितीच नाही. म्हणजे एक वाक्य होतं आमच्या मेडिकलच्या पुस्तकामध्ये, आईज डोंट सी व्हॉट माइंड डझंट नो. म्हणजे मनाला जे कळत नाही ते डोळ्यांना दिसतच नाही. अंधांकरता यांनी पुस्तक लिहिलं. तसं ज्यांना डोळे आहेत, ज्यांना दृष्टी आहेत, पण तरीसुद्धा त्यांना समाजात काय चाललं हे दिसत नाही, अशा करता साहेब काम करतायत. अनेक पुस्तकं लिहिली त्यांनी, वर्तमानपत्रातनं ते काम करतायत. त्यामुळे फक्त अंधांकरता काम नाही चालू, दृष्टी असून सुद्धा ज्यांना जे दृष्टी नसारखं वागतात त्यांच्याकरता मोठं काम राजेंद्र गरज साहेब करतायत. त्यामुळे त्यांचं पण मी अभिनंदन करतो. माझा नंबर तुम्ही पाहिजे तर तुम्ही लिहून घेऊ शकता तुमच्या मोबाईलवरती, आणि कधीही रात्री 12 वाजता पण फोन करा. मी 1 मिनिट जास्त लावत नाही, लगेच फोन उचलतो. त्याचं कारण कोणाला तरी माझी गरज आहे म्हणून ते फोन करतो. आणि एक सांगायचं झालं, कोविडच्या काळामध्ये 2 महिने मी सिप्ला कंपनीतच राहिलो. लोखंडी जिना होता, 5 मजले वरती चढून जायचा, लाईट नव्हते, असं करून राहिलो. आणि नवीन येणारा रुग्ण जो सुट्टीवर गेला होता, म्हणजे एम्प्लॉई, त्याची तपासणी करण्याकरता कधी कधी रात्री 11-12 वाजता खालती यावं लागायचं लोखंडी याच्यावरती, ज्याचे दिवा नाही. पण मी ते आलो, काम केलं. माझ्याबरोबर एक ज्युनियर डॉक्टर होता, तो तर पळून गेला. मी जवळजवळ 35-40 शॉप फ्लोअरवरती जाऊन डेमॉन्स्ट्रेशन घेतली की याचा रुग्ण सापडला तर त्याचं कसं हे करायचं, त्याच्या आजूबाजूच्या लोकांचं कशा प्रकारे रक्षण करायचं कोविडपासून, आणि त्याची ट्रीटमेंट कशी द्यायची, हे पण सगळं केलं.
शेवटी मी इतका दमून गेलो होतो की 2 पावलं चालणं पण मला कठीण झालं होतं आणि मला त्याच्यातच कोविड झाला. पण कोविड झाल्यानंतर 3 दिवस फक्त हॉस्पिटलमध्ये होतो आणि त्याच्यानंतर 3 दिवसानंतर घरी आलो आणि 15व्या दिवशी मी परत एकदा सिप्लामध्ये कामावरती रिझ्यूम झालो. कोविड नंतर अनेक लोकांनी 2-2, 4-4 महिने सुट्ट्या घेतल्या, पण मी फक्त 15 दिवस सुट्टी जी अत्यावश्यक होती तेवढीच घेतली आणि काम केलं. असं काम करण्यासारखं अजून खूप आहे आणि तुम्ही दिलेल्या सन्मानाने माझं म्हणतात ना नैतिक पाठिंबा तुम्ही जो दिला आहे त्यामुळे काम करण्याची उमेद पण वाढलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आभार मानणं पण चुकीचं आहे, कारण हा भार मला कोणाला द्यावासा वाटत नाही. त्यामुळे माझे पण आभार मानू नका. जुन्या काळचं एक हिंदी गाणं होतं, इससे प्यार को प्यार ही रहने दो, इसे कोई इल्जाम ना दो. आभार, थँक्यू, धन्यवाद हे सगळे इल्जाम आहेत. त्याच्यापेक्षा आपण जय हिंद म्हणूया. मी महाराष्ट्र म्हणणार नाही, कारण हिंदमध्ये महाराष्ट्रात हिंद नाही आहे, पण हिंदमध्ये महाराष्ट्र येतो. त्यामुळे जय हिंद. धन्यवाद साहेब. खूप खूप आपला आभारी आहे.